नागपुरातील गिट्टीखदान पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात मोठी कारवाई करत एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। या कारवाईमध्ये 3 देशी पिस्तुलं, 10 जिवंत काडतुसं, तलवारी, चाकू आणि इतर घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 20,86,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गिट्टीखदान परिसरात नियमित गस्तीदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। गौतम नगर येथील पापा योयो कॅफेमध्ये हिस्ट्री शीटर अब्बास उर्फ आबू तय्यब खान हा आपल्या एका साथीदारासह थांबला असून त्याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ या कॅफेवर छापा घातला। यावेळी अब्बास उर्फ आबू तय्यब खान आणि त्याचा साथीदार ऋतिक उर्फ वाट्या नाईक यांना ताब्यात घेण्यात आलं। झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आलं। यानंतर पोलिसांनी अब्बासच्या घराची झडती घेतली। या कारवाईमध्ये आणखी एक देशी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसं, अनेक चाकू, 2 तलवारी आणि लोखंडी कटर जप्त करण्यात आला आहे। त्याच्या टोयोटा फॉर्च्युनर वाहनाची देखील तपासणी केली असता आणखी एक पिस्तूल आढळून आलं। त्यात 5 जिवंत काडतुसं देखील होती। चौकशीदरम्यान अब्बासनं ही शस्त्र पाचपावली परिसरातील राजा बांड या नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली। या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। या अवैध शस्त्र पुरवठा रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। आरोपीकडून आम्ही 3 अग्निशस्त्र, 10 काडतुसक आणि चाकू, तलवार असे वेपन आणि त्याचं वाहन तपासात जप्त केलं। एकूण मुद्देमाल 20,86,200 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून जप्त केला। सदर वेपनबद्दल आम्ही त्याला विचारपूस केली, त्याबद्दलचा तपास सुरू आहे। त्या दोन्ही आरोपींना आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल, आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील तपास करीत आहोत।